नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला गाजराची खीर कशी करायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। गाजराची खीर करण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतले। गाजराची वरची सालं काढून घेतलेली आणि गाजर मी असं किसून घेतलेलं आहे। 1 वाटी साखर घेतली। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता। 100 ग्रॅम खवा घेतला आहे। खवा जर तुम्हाला वापरायचा नसेल, नाही वापरला तरीही चालेल। थोडे काजूचे काप, थोडे बदामाचे काप, थोडे पिस्त्याचे काप, 1 चमचा विलायची पावडर, 2 चमचे साजूक तूप, 3 पाव दूध घेतलेला आहे, म्हणजे 3 पावशर दूध आहे। सगळ्यात आधी आपल्याला तुपावरती गाजराचा किस परतून घ्यायचा आहे। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये साजूक तूप घालणार आहे। आता आपल्याला गाजराचा किस घालायचा आहे। गाजराचा किस मी तुपावरती चांगला 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहे। साधारण 3 मिनिटं मी गाजर व्यवस्थित परतून घेतलेले तुपावरती आणि कलरही चेंज झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये खवा घालायचा आहे। खवा न घालता सुद्धा खीर खूप छान होते। आता खवा घातल्यावर सुद्धा मी अजून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेणार आहे। तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल। खवा घातल्यावर सुद्धा मी 3 मिनिटं व्यवस्थित परतून घेतले। आता आपल्याला त्यामध्ये दूध घालायचं आहे। दूध मी फुल क्रीम घेतलेला आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। साखर घालते मी 1 वाटी। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। विलायची पावडर 7 विलायची घेतली होती आणि ती साखरेमध्ये मी थोडीशी बारीक करून घेतली। पुन्हा छान मिक्स करून घेते। आता मी साधारण 10 मिनिटं खीर चांगली उकळून देणार आहे, शिजवून देणार आहे गाजर। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपल्याला खीरमध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। थोडे बदामाचे काप, थोडे काजू आणि थोडे पिस्ते। थोडे मी शिल्लक ठेवले, खीरवरती आपण वरतून घालणार आहोत। पुन्हा छान मिक्स करून घेते आणि अजून 5 मिनिटं मी खीर होऊन देणार आहे। 5 मिनिटं झालेली आहे। दूधही आटलेलं आहे आणि गाजरही शिजलेलं आहे। आता आपली खीर तयार झालेली आहे। आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तयार झाली गरमागरम गाजरची खीर। थंडीच्या दिवसात अनेक विटॅमिन आणि भरपूर प्रमाणात कॅल्शियम असणारी तसेच सौंदर्य वाढवणारी खारीकची खीर कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। खारीकमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते। शिवाय खारीकमध्ये विटॅमिन सी, विटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते आणि खारीकमुळे त्वचा सुंदर होते, आपली हाडे सुद्धा मजबूत होतात। तर अशी ही बहुगुणी खारीकची खीर घरातल्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून खाल्ली पाहिजे। खीर करण्यासाठी मी इथे 2 कप दूध घेतलेलं आहे। ह्या कपनी मी 2 कप दूध घेतलेले। 2 चमचे खारीकची पावडर घेतली। ह्या चमच्यानी म्हणजे टेबलस्पून आहे, हे 2 टेबलस्पून मी खारीकची पावडर घेतली आणि 2 टेबलस्पून गूळ घेतलेला आहे। गूळ मी बारीक चिरून घेतलाय। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर सुद्धा घालू शकता। खारीक पावडर गोड असते त्यामुळे मी 2च चमचे गूळ घेतलेला आहे। अर्धा चमचा विलायची पावडर, 3 ते 4 काजू मी बारीक चिरून घेतलेले आहेत आणि 9-10 केशरचे धागे घेतलेत।
1 चमचा साजूक तूप। मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तूप घालते। त्यातच खारीकची पावडर घालायची आहे आणि 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचे। जर तूप जास्त गरम झालं असेल तर गॅस बंद करायचा आहे, नाहीतर खारीकची पावडर जळण्याची शक्यता असते। आता हे 1 मिनिटभर मी चांगली परतून घेणार आहे तुपावरती। मी गॅस बंद केलेला आहे। तूप जास्त गरम झालेलं, त्यामुळे मी गॅस बंद केलाय। साधारण 1 मिनिट मी खारीक पावडर चांगली तुपावरती परतून घेतली। त्यातच आता मी काजू घालणार आहे आणि काजू सुद्धा परतून घ्यायचे। थोडेसे परतणारे काजू मी। आता ह्यामध्ये आपल्याला दूध घालायचंय। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। गॅस मी चालू केलाय। खारीक पावडर पटकन करपते तुपामध्ये, म्हणून जास्त तूप गरम करायचं नाही। तूप वितळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। आता त्यातच विलायची पावडर घालूयात आणि केशरचे धागे घालायचे आणि छान एक उकळी काढून घ्यायची। ही खीर फार झटपट होते आणि तितकीच टेस्टी लागते। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये काजूची पावडर सुद्धा 1 चमचा घालू शकता। साधारण 3 ते 4 मिनिटं मी खीर चांगली उकळून घेतलेली आहे आणि आता गॅस बंद करणार आहे। गॅस बंद करून मी त्यामध्ये गूळ घालणार आहे। आपण दूध घातलेलं आहे। बराच वेळा दुधामध्ये गूळ घातल्यामुळे दूध फाटतं, त्यामुळे मी गॅस बंद करून गूळ घातलेला आहे आणि आता गूळ चांगला विरघळून घ्यायचा आहे। चमच्यानी एकसारखं असं मिक्स करायचंय। गूळ सगळा विरघळलेला आहे। आता मी खीर एका बाउलमध्ये काढून घेते। ही खीर खूप छान होते, तुम्ही खरंच एकदा नक्की करून पहा। तयार झाली अतिशय पौष्टिक अशी खारीकची खीर। तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान होते। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपी बरोबर। धन्यवाद।